जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर रेड्डी. आज तुम्ही बघू शकता मी आहे इथे SMBT हॉस्पिटल जे इगतपुरीजवळ येतं. माझ्यासोबत या मावशी आहेत ज्यांचा मुलगा मला वाटतं मागील 20 दिवसापासून बरोबर ना 20 दिवसापासून ॲडमिट होतं. मावशी किती तारखेला तुमच्या मुलाला ॲडमिट केलं? 10 तारखेला. 10 तारखेला ॲडमिट केलं. तुम्हाला काय सांगितलं? किती पैसे पाहिजे सांगितलं? 60,000 रुपये घेतले तुमच्याकडे. तुमचं ऑपरेशन किती दिवसानंतर झालं? सोमवार. किती दिवस झालं ॲडमिशन ॲडमिट होतं आपलं पेशंट? 19 दिवस. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 60,000 रुपये भरले बरोबर ना त्यावेळी तुम्हाला कुठली पावती दिली का? तुम्हाला काहीच पावती दिली नाही. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यावेळी यांनी मला फोन केला हे डिलिव्हरी यांनी सांगितलं की आमच्याकडे असाच प्रकार घडला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी साधारणतः 21 तारखेला इथे आलो. 21 तारखेला आल्यानंतर यांचे जे CEO असतात त्यांना मी भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन 22 तारखेला होईल. ऑपरेशन 22 तारखेला झालं नाही. ऑपरेशन झालं सोमवार बरोबर ना 24 तारखेला ऑपरेशन झालं. विचार करा तुम्ही. आणि ऑपरेशन झाल्यानंतर यांना सांगितलं गेलं तुमचं ऑपरेशन कशामध्ये झालं सांगितलं? योजनेमध्ये झालं. यांचं ऑपरेशन योजनेमध्ये झालं. यांना मेडिकल आणि बाकीचा खर्च हा किती आला? 40,000 रुपये. तर तुमच्याकडनं सुरुवातीला किती पैसे घेतलं? 60,000. आणि यांचं ऑपरेशन झालं योजनेमध्ये. यांना कुठल्याही प्रकारची तुम्हाला पावती दिली का? 60,000ची 60,000 रुपयाची कुठली पावती दिलेली गेलेली नाही आहे. अपेक्षा बाळगतो SMBT हॉस्पिटल प्रशासन या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.